तरी मी तुला सांगत होतो, आता मात्र हद्द झाली अगदी। आपण काय करतो आहोत हे तिला एक कळत नाही, पण तुम्ही का गप्प आहात? अगं पण काहीच बोलू नका। तुम्ही काय बोलणार ना हे ठाऊक आहे मला। नाही, तुम्ही हलूच नका जागचे। अगं पण तरी काही बोलू नका। आता माझं ऐकायचं। मी सांगते तुम्हाला, काही झालं तरी इथून हलायचं नाही। जे होईल ते मुकाट्याने बघत राहा, नाहीतर डोळे मिटून राहा। अगं प्रिये, तू काय मला बंदिवासात टाकतेस का? काय हवं ते समजा, पण इथून हलायचं नाही हे नक्की। नाही, पुन्हा संधी नाही। का स्वतःच्या जीवावर उठतेस मुली? एकदा झालं खूप झालं। उगाच हातपाय मोडले तर आम्हाला पाप लागेल। नाही काका, काही झालं तरी मी तुम्हाला बोल लावणार नाही, पण मला एक संधी द्या ना, एक संधी। माझा विठुराया मला यश देईल। मला खूप खूप गरज आहे पैक्यांची। द्या ना मला एक संधी द्या ना, मी पाया पडते, एक संधी द्या ना। पाहिलं, एकदा पडली तरी जिद्द नाही सोडली। त्या अर्थी गरज खरी आहे बिचारी, आणि भीक नाही मागत आहे, स्वाभिमानानं विनंती करतीये। मला असं वाटतं एक संधी द्यावी। ठीक आहे, जा मुली, प्रयत्न कर, पण हा मात्र शेवटचा प्रयत्न आहे। तू आहेस ना? ड्यूटी पोतासाठी आई ड्यूटी पोतासाठी आमदा भाऊ द्या गाठी भेटी ड्यूटी पोतासाठी आंबा भाऊ द्या गाठी भेटी ये ग माझी गाठी तुला तोल सावरे नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा वाहिला पाळण सोन्याचा आई पाळण सोन्याचा दिवाला विते लोण्याचा पाळण सोन्याचा दिवाला विते लोण्याचा
आलीस की तू तू तुझं बक्षीस घे तवर मी आपल्या दुकानावर जातो. इथं तर लय डब्बे आहेत ना. याच्यात बटवा आहे ना. भाकर आहे ना. भाकर मिळाली ना. कोड्यास काय घेऊ. कोड्यास काय घेऊ बा. भाकरी बरोबर लोणचं देऊ का रे बाळा. चालन ना बा.